पण ही का परिस्थिती निर्माण झाली हे आपण लक्षात आलं. इराण आपला 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 दोस्त राष्ट्र होता आणि एका काळामध्ये आपल्या संकटात त्यांनी आपल्याला साथ दिली होती. पण आपण इराणच्या सर्वोच्च नेत्याची आणि त्याच्याती त्यांच्या धर्मगुरूची हत्या झाल्यानंतरही आपण एक शब्द तोंडातून काढला नाही. आता इराण चायनाला तेल आणि गॅस देऊन राहिलं, त्यांच्या सगळं, पण आपल्याला देऊन नाही राहिलं. तर आपलं कुठेतरी त्याला एक काय म्हणतात विदेश नीती ही कुठेतरी मला वाटते चुकली. एक वेळ असा होता का आपले पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी नॉन अलाइन्ड मुवमेंट 108 देशाचं नेतृत्व करायचे आणि 108 देशाचे नेते आपल्याकडे मोठ्या आशेने पाहायचे की बा अशा जेव्हा दोन लॉबी होत्या, अमेरिका आणि रशिया यांच्या या कोल्ड वॉरमध्ये मध्ये आपण त्यांचं नेतृत्व केलं. आज आपण एक रोबोट सारखं झालेलो आहे. आपला रोबोट दिवसातून 4 वेळा 5 वेळा कपडे बदलतो, पण त्याचा जो हे आहे आपलं कंट्रोल, रिमोट कंट्रोल ते दुसऱ्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे आज अशी अडचण आहे की आपण सर्व दृष्टीने एकटे पडलेलो आहोत, सर्व दृष्टीने म्हणजे देशामध्ये. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तर आपल्याला गिनायलाही तयार नाही. म्हणजे त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये युक्रेन पासून सगळे राष्ट्राचे प्रमुख गेले, ते स्वतः त्यांना घ्यायला आले बाहेर, त्यांना सन्मानाने, आणि आपल्या पंतप्रधानांना त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. हे का घडलं? कारण की आपल्या सगळ्या ज्या आहे विदेश नीती आहे, त्या सगळ्या विदेश नीती चुकलेल्या आहेत आणि आज त्याचे भोग आपण भोगत आहोत. येणाऱ्या काळामध्ये अजून वाईट परिस्थिती निर्माण होणार. आपण पाहिलं असेल की सगळे हॉटेल्सवाले आज त्यांचं, आणि हॉटेल्सवर आता जो माणूस एकटा राहतो, मुंबईला म्हणा, अमरावतीला राहणार, ज्याचं घर नाही, तो नोकरीच्या, त्याचं समजा हॉटेल बंद झालं तर त्याचं तर खाणं पिणं बंद होऊन जाईल. या सगळ्या गोष्टीची अंदाज आपण घ्यायला पाहिजे होता. पण नेहमीसारखं विश्वगुरू आणि आपल्या विश्वगुरूची काय परिस्थिती झाली हे तुम्ही आज देशात पाहता. अमरावती शहरामध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवायला लागलेला आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात हॉटेल बंद करण्यास अमरावतीमध्ये सुद्धा सुरुवात झाली. काय होणार ना, आता तर सुरुवात झालेली आहे. काही दिवसानंतर टाळे लागतील किंवा मग आपल्याला पुन्हा लाकडीच्या चुली, गोबर, शेणापासूनच्या गौऱ्या याच्यावर स्वयंपाक करावा लागणार आहे. आणि हे सगळं जे चूक झालेलं आहे हे आपण, मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर दुरुस्त केलं पाहिजे, नाही तर मोठी वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण. बिलकुल झळणारच आहे. असं आहे की उद्याहून यांचे ड्रोन आणि यांची मिसाईल उद्याहून समजा या देशांच्या वर येऊन पडले आणि उद्याहून अणुयुद्ध जरा सुरू झालं तर मला वाटतं पुन्हा तिसरं महायुद्ध सुरू व्हायला वेळ लागणार नाही. संघर्षामध्ये भारताने कोणत्या प्रकारे भूमिका घ्यायला? मी सांगितलं ना, आपली परराष्ट्र नीती संपूर्ण चुकलेली आहे आणि एका काळी 108 देशाचं नेतृत्व करणाऱ्या महान देशाचे महान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा काय सन्मान होता मी आम्ही सगळ्या जगाने पाहिला आहे. पण आज ती परिस्थिती नाही. सगळ्याच गोष्टी तुम्ही आता गॅस तुम्ही पाहिलं असेल, गॅस आणि एका पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज जर सुरू झाला तर जीवनावश्यक वस्तू सुद्धा महाग होतील आणि एकंदर दृष्ट्या सगळ्याच गोष्टी महाग होणार आहेत. अर्थव्यवस्था तशी अर्थव्यवस्था अत्यंत, आपल्याला किती लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर आहे. आज येणाऱ्या काळामध्ये हे कर्ज अजून वाढेल आणि आपली जी अर्थव्यवस्था ती ढासळलेली दिसेल आणि याचा सगळ्यात जास्त मार गोरगरिबावर पडेल. इस्रायल आणि भारताची दोस्ती बघता भारताने इस्रायलला सपोर्ट करायला हवा. इस्रायल आणि भारताची दोस्ती आहे, पण दोस्तीसाठी लोटांगण थोडी घालायला पाहिजे. ते इस्रायलवाले कोणत्या पद्धतीने सांगतात 140 कोटी लोक आमच्या सोबत. अरे तुम्ही कुठे, तुमचा काय संबंध? असा आहे की इस्रायलची एका प्रमाणात मैत्री केली असती तर पण तुम्ही इस्रायलचे बाटिक म्हणून समजा बाटिक म्हणून वागत असाल तर तुमची काही किंमत नाही देशामध्ये, जगामध्ये. या युद्धामध्ये भारतामध्ये राहणारे लोक सुरक्षा माहोल काही फरक पडेल? आज युद्ध तर आपल्या सीमेपर्यंत पोहोचणार नाही, पण उद्या तिसरं महायुद्ध जर सुरू झालं तर मग त्याच्यात भारतालाही गुरफटून जावं लागेल. आपल्याला असं वाटतं का भारत आणि केवळ आपल्या राष्ट्राचा हित बघण्याकरिता
ध्यान द्यायला हवं. बिलकुल असं आहे. हे जे गोष्ट करतात राष्ट्रप्रथम राष्ट्रप्रथम, काही राष्ट्रप्रथम वगैरे नाही यांचं. यांचं कसं आहे, मी प्रथम, मग मी विश्वगुरु, माझी सगळी जरा हे करा, आरत्या ओवाळा. पण त्या विश्वगुरूची काय किंमत आहे जगामध्ये ती आता आपण पाहिलेली आहे. काय वाटतं समोरची परिस्थिती कशी राहील? परिस्थिती अजून कठीण होईल. हे युद्ध जर थांबलं नाही तर अजून परिस्थिती कठीण होईल आणि मग पुण्याच्या हातात मला वाटते परिस्थिती राहणार नाही आणि मला वाटते अनागोंदी प्रकार सुरू होऊन जातील आणि त्याचा सर्वात मोठी झळ हे गोरगरीब आणि गरीब जनतेला भोगावी लागेल. शेवटचा प्रश्न, काय करायला हवं यावेळेस सरकारने? सरकार असं आहे, सरकारने काय करायला हवं ते तुम्ही पाहताच आहे. सरकारने काय करू नये आपण त्यांना सांगितलं पाहिजे. काय करावं काहीच केलं नाही. काय करू नये आम्ही आता या काळामध्ये शांततेने जी परराष्ट्र नीती आपल्या पूर्वजांनी घालून ठेवली होती ती ती परराष्ट्र नीतीवर आपण पुन्हा जायला पाहिजे, जेणेकरून देशामध्ये देशाचा आपल्या भारताचा एक पुन्हा नावलौकिक होईल.